नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10। मित्रांनो, आजचा जो व्लॉग आहे तो ह्या वर्षातला 2024चा सगळ्यात शेवटचा व्लॉग आहे आणि मी त्यामुळे काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे। मागच्या एक आठवडाभरामध्ये जे काही सगळ्या घटना घडल्या, जे काही चांगल्या आणि महत्त्वाच्या गोष्टी घडल्यात त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आत्ताच मी नुकतीच पोस्ट टाकलेली आहे माधव जगताप साहेब यांच्याबद्दलची जी पोस्ट टाकलेली आहे, तर ती खराडे दिनेश खराडे यांची जी पोस्ट आहे त्या संदर्भातलं कालची घटना मी अगोदर सांगतो। काल होता सोमवार, त्यामुळं काल मी अगदी ॲडिशनल कमिशनरनाही भेटलो। 6-7 आमचे मुद्दे होते, तर ते सुद्धा तुमच्यासमोर मी दाखवणारच आहे। आणि तेच मुद्दे घेऊन मी कमिटीसुद्धा जे अविनाश सकपाळ साहेब बघतात त्या कमिटीकडे सुद्धा गेलो, त्यांनासुद्धा ते मुद्दे सांगितले आणि नंतर आयुक्तांशी सुद्धा भेट घेतली। इथनं पुढं आपण जमलं तर ते कमिटीला आपण भेटणारच नाही, कारण का कमिटी जर म्हणते आणि ते पुढं काही काम फारसं करत नाही, मला त्याच्याबद्दलचं आपण वेगळी बाईट करणारच आहोत, पण आपण आयुक्तांपर्यंतच पोचवणार आहोत ह्या गोष्टी। आणि त्यामुळं तो काय विषय नाही आणि आयुक्त भेट देत आहेत आणि सगळे ऐकूनही घेत आहेत। आता त्याच्यावर कशी कारवाई काय होते ते सुद्धा आपण सगळं बघणार आहे, फॉलोअप तर आपण ठेवणारच आहोत। तर त्यातला सगळ्यात महत्त्वाचा परत एकदा मी सांगतो की माधव जगताप साहेबांचा जो विषय होता, तर त्यांच्याबद्दल दिनेश खराडे यांच्या बाईटमध्ये 2 त्यांचे विषय होते। एक विषय असा होता की त्यांना बॉडीगार्ड जो दिला गेला होता, तर ते बॉडीगार्ड ह्याचे 50 लाख रुपयेचा जो त्याला काय पगार असेल काय असेल त्याच्यावरचा जो खर्च होतो तो विनाकारण होतो असं लक्षात आल्यानंतर त्यांना बॉडीगार्ड का असा हा प्रश्न होता। आणि दुसरा विषय होता जे त्यांचे जे केबिन त्यांना मिळालं होतं अगोदर, तिथं जे अजित देशमुख साहेब जे बसत होते त्यांच्या जागी आता माधव जगताप साहेब आल्यानंतर माधव जगताप साहेबांनी ती पूर्ण केबिन रिनोव्हेट केलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं काम काय केलं आहे की त्या केबिनमध्ये CCTV होता का नव्हता मला ह्याची कल्पना नाही पूर्ण, पण तिथं आत्ता तरी CCTV नाही आहे, हे फार महत्त्वाची गोष्ट आहे। तर परत मुद्द्यावर येतो की माधव जगताप साहेबांचे हे जे 2 मुद्दे होते, खराडेंनी जो आपल्या बाईटमध्ये दिले होते दिनेश खराडे साहेबांनी RTI अधिकारी, तर त्यातलं जे रिनोव्हेशनचं आहे त्याच्याबद्दलचं आपल्याला अपडेट मिळालं नाही आहे, कारण का त्याच्यात ते टेंडर न काढता त्यांनी ते काम केलेलं आहे। पण जे बॉडीगार्डचा विषय होता ते ॲडिशनल कमिशनर स्वतःसुद्धा म्हटले की आम्ही बॉडीगार्ड काढून टाकावा असं मी रेकमेंड केलेलं आहे। त्याबद्दल त्यांचे मी अभिनंदन आणि धन्यवाद दिलेले आहेत। आणि आयुक्तांनी सरळ सांगितलं मी अशी कुठली परवानगी देणार नाही, देत नाही, याचा अर्थ त्यांचे बॉडीगार्ड आत्तापर्यंत काढण्यात आले असतील। आपण ते नंतर बघणारच आहोत आणि तुम्हाला परत त्याचा फीडबॅक देणार आहोत। पण म्हणजे TV10 आणि दिनेश खराडे साहेब विशेष करून मी म्हणतो की यामुळं RTI अधिकारी इतके चांगले आहेत, नागरिकांच्या फायद्याची गोष्ट ते लोकांसमोर आणतात आणि ते जी कागदपत्र गोळा करतात त्यांना त्याचे उत्तर देतात। म्हणजे मी कागदपत्र का गोळा करतोय तर असंच त्याचं काही उत्तर नाही, जसं रमेश खामकरांचं असतं। रमेश खामकर साहेबांवर मी 2 दिवसातच मी बाईट करणार आहे आणि रमेश खामकर साहेब मात्र जे कागदपत्र गोळा करतात तर त्याचं ते का गोळा करतात, त्याच्यावर ते काय करतात, त्याचा त्यांना व्यक्तिगत फायदा आहे का नागरिकांना त्याचा काय फायदा आहे याच्याबद्दलची कुठलीही माहिती ते स्वतः देत नाही। माहितीचा अधिकाराचा अर्थ असा आहे की नुसते अधिकारी नाही तर नागरिकांनीसुद्धा ज्याला म्हणतात ना जबाबदेही म्हणजे उत्तर द्यायला पाहिजे, तर हा विषय तो आहे। तर हे महत्त्वाचं आहे। आणि सगळ्यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी झाली की साधारणतः 19 तारखेच्या आसपास मी महानगरपालिकेची नवीन बिल्डिंगच्या जिन्यावर उभा होतो जाण्यासाठी। त्याचवेळी आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब हे त्यांच्या कारनं आले होते आणि जिन्या चढताना मी त्यांना नमस्कार केल्यावर मला अगदी आश्चर्याचा धक्का बसला। ते म्हणले माझ्याबरोबर चला। त्यांच्याबरोबर चालत मी लिफ्टपर्यंत आलो, नुसतं लिफ्ट नाही तर लिफ्टमध्ये सुद्धा 2ऱ्या का 3ऱ्या मजल्यापर्यंत आलो आणि तिथनं परत चालत आम्ही त्यांच्या केबिनच्या बाहेरचे सुद्धा सिक्युरिटी गार्ड सगळे सल्यूट मारताना नकळत TV10ला सुद्धा निम्मा सल्यूट मिळाला असं मी म्हणेन मजेनं। पण ह्या दरम्यान म्हणजे कारपासनं लिफ्टपर्यंत आणि लिफ्टपासनं ते केबिनपर्यंत TV10 म्हणजे मी मिलिंद जाधव आणि डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब यांच्यामध्ये महानगरपालिकेच्या संदर्भातली काही चर्चा झाली जी मी सगळी डिस्क्लोज करू शकणार नाही। पण सगळ्यात महत्त्वाचं मला 2 गोष्टी कळाल्या की राजेंद्र भोसले साहेब हे TV10ची दखल घेतात आणि म्हणजे त्यांनी आमच्या सगळ्या बाईची ती दखल घेतात हे आमच्या लक्षात आलं।
आणि खूप आवडलं, कारण का TV10 हे महानगरपालिकेच्या संदर्भातल्याच बातम्या जास्त लावत असते आणि तिकडचं ते कार्य चांगलं व्हावं हा TV10चा उद्देश आहे. ही गोष्ट कळाली. आता आमच्या म्हणजे दोघांच्यामध्ये काय बोलणं झालं याच्याबद्दल थोडक्यातच तुम्हाला आम्ही कळवणार आहोत. आणि पण म्हणजे कसं असतं, परत काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, काही सगळे नागरिकांच्या समोर आम्ही डिस्क्लोज करू शकत नाही, हा विषय आहे. तर त्याच्यावर आम्ही नंतर सांगणार आहे. पण महत्त्वाचं हेच आहे की आयुक्त साहेब म्हणजे कुठलेही माझ्या जीवनामध्ये पहिल्यांदाच आयुक्त साहेब स्वतः आम्हाला म्हणले की आणि बोलायला मागितलं. एवढे बिझी असतात ते, म्हणजे यामध्ये त्यांची परत आणखीन एक क्वालिटी कळाली की ते आता मी किती छोटा पत्रकार आहे, जर पत्रकार म्हटलं तर आम्हालासुद्धा आमचीसुद्धा ते दखल घेतात, छोट्या माणसाची दखल घेतात, त्यांचं ते काय म्हणजे सजेशन वगैरे ऐकतात. तर हे सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर हे त्यांचं एक आणखीन एक गुण आम्हाला खूप आवडला. तर आम्ही ते सुद्धा आमच्या आता लक्षात आलं. या 2 महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या. परत एकदा सांगतो, माधव जगताप साहेबांना जे बॉडीगार्ड दिलं जात होतं तर ते दिनेश खराडे आणि TV10च्या बाईटनंतर त्यांचं ते बॉडीगार्ड हे त्यांचं रद्द करण्यात आलेलं आहे. आणि दुसरी, आयुक्त साहेबांची डायरेक्टली 1 to 1 आम्ही दोघंच असताना लिफ्टमध्ये तर आम्ही दोघंच होतो, इथपर्यंत आमचं जे बोलणं झालं, चर्चा झाली, थोडी झाली पण फार महत्त्वाच्या विषयावर झालेली आहे, नागरिकांच्या आणि महानगरपालिकेच्या फायद्याच्या दृष्टीनं झालेली आहे असं मी मानतो. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10 डेली व्लॉग. 2024चा डिसेंबर 31 आहे आज, शेवटचा व्लॉग ह्या वर्षाचा. धन्यवाद मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.